मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। सन्माननीय शेतकरी बंधूंनो आणि जनता, लोड शेडिंग परवा अचानक आले होती, त्यामुळे आपल्याला अचानक लोड शेडिंग म्हणजे इमर्जन्सी लोड शेडिंग करावी लागली होती। तशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवर कारवाई करण्यात येत आहे आणि संध्याकाळच्या वेळेस कमीत कमी अतिशय न गणल्या लोड शेडिंग कशी होईल हे बघण्यात येणार आहे। राहिला प्रश्न संध्याकाळी 6 ते 10च्या दरम्यान सिंगल फेज चालू राहील, फक्त 2 फेजची जे आहे ते आपल्याला चालू करता येत नाही। सिंगल फेज सिंगल फेज आपली 6 ते 10 चालू राहील आणि जी इमर्जन्सी लोड शेडिंग आली होती ती एकच दिवस होती आणि याच्या पुढे ती कशी राहणार नाही आहे यासाठी आपण पूर्ण तयारी करत आहोत। आणि परवा एक दिवस इमर्जन्सी लोड शेडिंग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण बघतो की जिल्हाभर लोड शेडिंग सध्या चालू आहे आणि शेतकऱ्यांचं जे शेतकरी आपला तळहाताच्या फोडासारखं आपलं पीक सांभाळतो, परंतु डोळ्यात एकच ते पीक करपून जात आहे, जळून जात आहे। पाणी मुबलक असताना फक्त वीज नसल्यामुळं शेतकऱ्यानं जगवलेलं पीक अक्षरशः या उन्हामुळं या उष्णतेमुळं करपून जात आहे। तर आम्ही या ठिकाणी आज MSEBच्या सर्व अधिकाऱ्याला आम्ही ताकीद दिलेली आहे, 8 दिवसामध्ये जर तुम्ही सुरळीत वीज पुरवठा नाही केला, आम्ही त्यामध्ये सांगितलं आहे की फडणवीस सरकार म्हणते की मी शेतकऱ्यासाठी सरकार काम करते, परंतु शेतकरी विरोधी काम करणार हे सरकार आहे। वर्षा बंगल्यावर लोड शेडिंग चालू करावी, तसेच मलबार हिलची लोड शेडिंग चालू करावी, म्हणजे शेतकरी राजा कसा जगत असेल, तळहातावर सांभाळलेलं पीक त्याचं डोळ्यात एकच करपून जातं, त्यावेळेस त्याला काय यातना होत असतील हे त्या नेते मंडळीला कळेल। म्हणून आम्ही सांगितलं की वर्षा बंगल्याची लोड शेडिंग चालू करावी, मलबार हिलची लोड शेडिंग चालू करावी, जेणेकरून यांना कळेल की शेतकरी कसा जगत असेल, सर्वसामान्य लोक कसं जगत असतील। या ठिकाणी 8 दिवसामध्ये जर सुरळीत वीज पुरवठा नाही केला तर आम्ही MSEBच्या ऑफिसमधील कुठल्याही कर्मचाऱ्याला काम करू देणार नाहीत। अगोदर शेतकऱ्याला सुरळीत वीज पुरवठा द्या, अन्यथा तुमच्या खुर्च्या खाली करा।